मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचे 2 हप्ते जमा झाले। हे पैसे रक्षाबंधन सणावेळी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आहे। या संदर्भात महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। माझी लाडकी बहीण या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलांना आता 1,500चे 2 हप्ते जे आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि यामुळे सध्या साताऱ्यातल्या ग्रामीण भागातील काही महिला आहेत त्यांना नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी थेट आपण कोयनानगरमध्ये आलेलो आहे आणि आपल्याबरोबर या लाभार्थी महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून तुम्हाला पैसे मिळालेले आहेत, काय तुमची प्रतिक्रिया असेल? आता म्हणजे कसं रक्षाबंधनचा सण आला, मुख्यमंत्र्यांच्याकडून आम्हाला 3,000 रुपये मिळाले। असेच म्हणजे हे सरकार राहावं एवढीच आमची अपेक्षा आहे। योजना ही खरोखर चांगलीच आहे आणि ती म्हणजे आता यशस्वी पण झालेली आहे। थोड्या महिलांना आलेलं आहे, थोड्या महिलांना अजून आलेलं नाही, येईल परत। कोयना भागात तिथे युवा सेना म्हणून एक कार्यालय आहे, अजय देसाई चालवतात। त्यांनी खूप मदत केलेली आहे। इथं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो, परत आशा सेविका संगीताताई वगैरे म्हणजे सगळ्यांनी घरोघरी जायला नको अशा सेविकेला म्हणून अजय देसाई आहेत युवा सेना पाटण तालुका प्रमुख, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। प्रत्येक महिलाने आणून फॉर्म त्यांच्याकडे सबमिट केले आणि सरकार हेच राहावं आणि मुख्यमंत्री साहेबांचे मी सर्व महिलांतर्फे आभार मानते। सध्या जे सरकार जे काम करत आहे हे काम जे आहे ते असंच पुढे चालत राहावं अशी जी प्रतिक्रिया आहे ती या ग्रामीण भागातील महिलांनी जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे। कॅमेरामन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।